नमस्कार मॅडम. आज आपला इंग्रजी शिकण्याच्या प्रवासातला पहिला दिवस आहे. आज आपण काही अंशी काही गोष्टी या फक्त जाणून घेणार आहोत आणि आपल्या प्रवासाला खरंच आपल्याला कसं सुरुवात करावं लागेल, काय-काय होऊ शकतं आणि मी हं, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपलं सेशन हे 20% थेअरी आणि 80% प्रॅक्टिकल या 2 गोष्टींवरती डिपेंड असेल. आपल्याला बऱ्याच सगळ्या गोष्टी येतात मॅडम. फक्त त्या गोष्टींना आपल्याला चॅनलाइज करता आलं नाही म्हणून इंग्लिश कम्युनिकेशनचा कॉन्फिडन्स कंपॅरेटिव्हली कमी आला. हं, हं, आज आपल्यासोबतच्या ज्या मॅडम आहेत त्या 2 दिवसासाठी गावी आहेत संक्रांतीमुळे. तर त्यामुळे आपण आजचं सेशन घेतोय आणि हं. त्याच्यानंतर उद्या आपलं मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुट्टी राहील. परंतु चालेल. परवापासून आपण परत आपलं सेशन कंटिन्यू करतोय. फाईन? राइट मॅम. कुठलाही कन्सेप्ट तुम्हाला अडला, काही प्रॉब्लेम वाटला, तर 100% मेसेज करून किंवा फोन करून तुम्ही विचारू शकता. चालेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, असं वाटलं की दुसऱ्या दिवशीचे सेशन चालू करण्याच्या आधी आपल्याला काही विचारायचं असेल, तरी तुम्ही सांगू शकता की "सर आज एक प्रश्न आहे किंवा असं-असं आहे, मला हे समजलं नाही." तर त्या हं, गोष्टी आपण रिकॉल करत-करत पुढे जाणार आहोत, राइट? आपला L1चा मॅडम हा 24 डेजचा प्रवास आहे. हा 24 24 डेजच्या प्रवासामध्ये आपल्याला इंग्रजीच्या अंडरस्टँडिंग लेव्हलवरती काय-काय गोष्टी करणं गरजेच्या आहेत, या सगळ्या आपण स्टेप बाय स्टेप करणार आहोत. एक नोटबुक आणि पेन सोबत राहू द्या, ज्यासाठी की आत्तापर्यंत केलेल्या प्रवासात ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत, अशा नवीन वाटलेल्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. प्लस आपलं या सेशनचं रेकॉर्डिंग रोज होणार आहे आणि हे हं, हं. झालेलं रेकॉर्डिंग प्रोसेस तुम्हाला संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत तुमच्या चॅनलवरती किंवा आपल्या ग्रुपवरती तुम्हाला पाठवलं जाणार आहे. या लिंक प्रोसेस तुम्ही तुमच्या मेलला आपल्या घरातल्या कुठल्यातरी व्यक्तीला पाठवून ठेवू शकता. म्हणजे भविष्यात तुम्हाला कधी तुमच्या WhatsAppवरून मेसेज जरी गेलेत, तरी तुम्हाला या लिंक क्लिक करून हे सेशन लाईफटाईम अनुभवता येणार आहे. फाईन. त्याच्यामुळे आपल्याला हे सेशन तेवढंच गरजेचं आहे. मध्येच वाटलं, की सर एखादा प्रश्न विचारायचा आहे, तर असा डायरेक्टली हँड रेज केला तरीही हं. चालतं. वी आर गेटिंग इंडिकेशन फॉर दॅट, राइट? ओके. लाईव्ह सेशन युजुअली ताई तुम्हाला सांगतो ना, की लोकं वेबिनारच्या माध्यमातून किंवा YouTube लाईव्हच्या माध्यमातून इंग्रजी शिकवतात. पण त्याच्यामध्ये हं. इंटरॅक्शन नसतं. आपण लाईव्ह Zoomच्या मीटिंगच्या माध्यमातून का जातो? कारण हे इंटरॅक्टिव्ह मेथड आहे. यातून माणसाला फील येतं, की आपण क्लासरूममध्ये बसूनच इंग्रजी शिकत आहोत. एवढंच आहे, की फक्त अंतर जरी 250 किलोमीटरचं असलं, तरी आपण इथे अंतर पडू देत नाही त्या फेजमध्ये. ठीक आहे? फाईन मॅम. राइट. आय एम जस्ट गोइंग टू शेअर माय स्क्रीन विथ यू. हं. आपण ज्या कोर्स स्ट्रक्चरमध्ये इथे आलेला आहात मॅम, तो कोर्स आहे आपला सक्सेस स्पीकर ब्लूप्रिंट. हं. राइट? आपल्याला याचं कोर्स कंप्लीशन सर्टिफिकेट देखील मिळतं. राइट? त्याच्यामुळे आपण प्रत्येक लेव्हल वाईज सगळ्या गोष्टी कंप्लीट करत-करत चालत असतो. आपण मूळतः जर पाहिलं झालं तर या आपल्या कोर्सचं जी टॅगलाईन प्रोसेस आहे, दॅट इज व्हॉट फ्लुएंट, फिअरलेस अँड इम्पॅक्टफुल जर्नी ऑफ कम्युनिकेशन. राइट? इथं आपण हं, हं. फ्लुएन्सीच्या दृष्टिकोनातून प्रवास करतो. आपल्याला कुठलीही भीती राहू नये मनामध्ये आणि कुठे ना कुठेतरी आपल्याला इम्पॅक्टफुल आपल्याला कम्युनिकेशन करता यावं, या प्रवासाची सुरुवात आपण यामध्ये करत असतो. वेलकम इन डे 1 सेशन. फाईन. आपलं आजच्या येस. शेड्यूलिंग प्रोसेसमध्ये आपण काय-काय पाहतोय ते पहा मॅडम. एक आपण शॉर्ट रिकॉल ऑफ वेलकम प्रोसेस जी आहे आपली किंवा आपलं जे पहिली बॅच आपण पहिली जी काल वेलकम घेतलं किंवा आपलं हं. वन टू वन कॉल झालं त्याच्या आपण काही गोष्टी रिकॉल करतोय. त्याच्यानंतर व्हिजन सेटिंग प्रोसेस जी आहे आपली, त्याच्या संदर्भातलं आपण कम्युनिकेशन कंप्लीट करणार आहोत. त्याचबरोबर टाइप्स ऑफ क्वेशन्स आपल्याला कुठल्या प्रकारचे क्वेशन्स विचारावे लागतात ते आपण पाहणार आहोत. हं, जस्ट हं. त्याच्यानंतर वर्ड ऑफ द डे नावाची संकल्पना आपण आजपासून चालू करणार आहोत. तीही तुमच्यासाठी आहे. राइट? हं, हं. आणि काही बोनसेस आपल्याला या कोर्सेसच्या माध्यमातून भविष्यात काय मिळणार आहेत, तर ते देखील आपण तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. चालेल. आणि डे 2चं शेड्यूलिंग काय असणार आहे, त्या संदर्भात पण आपण जाणून घेऊया. ओके. सगळ्यात सुरुवातीला सगळ्यात पहिला प्रश्न मॅडम तुमच्यासाठी असा आहे, की व्हॉट इस लँग्वेज? भाषा म्हणजे नेमकं काय, तुम्हाला काय वाटतं? भाषा. इन इंग्लिश, मराठी, हिंदी एनी लँग्वेज विल वर्क. तुम्ही कुठल्याही भाषेत बोललात तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही मॅम. भाषा म्हणजे भाषा जर येत असेल, तर आपण कुठे पण म्हणजे गेलो, तर आपण लोकांसोबत संवाद करू शकतो. अगदी बरोबर आहे मॅडम. आणि आपण कुठे पण जर गेलो, तर आपण कुठे आहे, कुठून आपल्याला कुठे जायचं आहे. त्याच्यामुळे आपण
कुठे फिरू शकतो किंवा तिचं नॉलेज घेऊ शकतो. कारण का जर भाषा समजली तर आपल्याला त्यांचं पण नॉलेज घेता येऊ शकतं. राईट. अगदी बरोबर आहे मॅडम. बरोबर आहे. लँग्वेजचं जर आपण डेफिनेशन करायची झाली, तर एका सोप्या भाषेमध्ये आम्ही तुमच्यासमोर एक लँग्वेजची डेफिनेशन मांडतो मॅडम. जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल, की खरंच हो, आपण जे दिलेलं उत्तर होतं ते कुठे ना कुठेतरी याच्यासोबत मॅच होत आहे. बघा, भाषा हे एकमेकांशी संवाद साधण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. बरोबर आहे? ज्या माध्यमातून आपण आपले विचार, आपल्या कल्पना, आपले मतं, आपल्या भावना आपण एकमेकांसोबत शेअर करत असतो. राइट? अगदी बरोबर आहे. इन इंग्लिश वी कॅन से दॅट लँग्वेज इज अ मीडियम ऑफ शेअरिंग अवर थॉट्स, आयडियाज, व्ह्यूज, ओपिनियन विथ ईच अदर. लँग्वेज इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ लॉजिक आणि टेक्निक. नेहमी लक्षात ठेवा मॅडम. मी तुम्हाला आपल्या वेलकम वन टू वन मीटिंगमध्ये पण सांगितलं होतं, की मॅडम बऱ्याच वेळेस आपलं टेक्निक साउंड असतं, पण लॉजिकली प्रॉब्लेम असतो म्हणून आपल्याला कम्युनिकेशन करता येत नाही. मग याचं कॉम्बिनेशन प्रोसेस नेमकं किती टक्क्याचं असतं? ही जर प्रोसेस आपण जर पाहायची झाली, तर नेक्स्ट स्लाईड खूप प्रॉपर पद्धतीने समजून घ्या. वाटलं तुम्हाला तर नक्की लिहून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रवास कंप्लीट करणं पुढचा सोपं जाईल. फाईन? बघा लक्षात घ्या. लँग्वेज इज नथिंग बट द कॉम्बिनेशन ऑफ लॉजिक अँड टेक्निक. मग किती पर्सेंट असतं ते? जर त्याचा विचार केला आपण, तर लँग्वेज प्रोसेसमध्ये लॉजिक हे 75% आपल्याला कामाचं येतं आणि टेक्निक 25% कामाला येतं. आपला गोंधळ काय झालाय, की आपण 25% टेक्निकवरती प्रचंड वेळ दिला, परंतु 75% लॉजिकवरती आपला कंपॅरेटिव्हली वेळ दिला गेला नाही. म्हणून आपण कम्युनिकेशन जर्नीमध्ये कमी पडलो. आतापर्यंत आपण फ्लुएंट इंग्रजी का बोलू शकलो नाही? तर याला कारण हे आहे, कारण लॉजिकच्या बेसवरती काम कंपॅरेटिव्हली कमी झालं आहे. Why we are not able to communicate in good in English? There are some basic pillars of personality development, मॅडम. व्यक्तिमत्व विकास करत असताना आपल्याला 4 महत्त्वाच्या पिलर्सवरती काम करावं लागतं. त्यातलं नंबर 1 आहे फिजिकल, सेकंड वन मेंटल, थर्ड वन इंटेलेक्चुअल अँड फोर्थ वन स्पिरिच्युअल. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा चारही लेव्हलवरती जो व्यक्ती प्रॉपर पद्धतीने काम करतो, खऱ्या हं. अंशी तो व्यक्ती स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करतो. राइट? येस. आता हे लक्षात ठेवा, की प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्ट चॅनलाइज करण्यासाठी बऱ्याच वेळेला काय होतं, की घरात ते वातावरण मिळत नाही. हं. मग आपल्याला कुठे ना कुठेतरी काही लोकांच्या सोबत येणं का गरजेचं आहे? कारण आपल्याला तिथं 2 गोष्टी मिळतात. एक मिळतं म्हणजे वातावरण, दुसरं मिळतं गाईडलाईन्स. गाईडलाईन. आज आपण फक्त जिममध्ये गेलो आणि आपल्या पद्धतीने जर काम केलं, तर होत नाही. जिममध्ये वातावरण नक्की आहे, परंतु गाईडलाईन्स देणारा व्यक्ती जर आपल्याला रोज सोबत असेल, तर मग असं वाटतं यार चला आपण रोज जायला पाहिजे आणि रोज करायला पाहिजे. आणि जर कोणी काहीच म्हणत नसेल, तुम्ही काय करायचं ते करा. आता तुम्ही इंग्लिशचा क्लास लावला, मी आपले सेशन घेतले, तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची ते करा मॅडम, इंग्रजी येऊन जाईल असं म्हटलं चालेल का? नाही. नाही. कुठे चुकताय तुम्ही? काय प्रॉब्लेम होतोय? इथे आपण असं केलं तर असं होऊ शकतं. हे जर रोज सांगितलं, तर आपल्याला लक्षात येईल की अरे हो यार, मला हे आत्तापर्यंतचे प्रॉब्लेम्स होते आणि हे मला आता रिमूव्ह करायचे. सो धिस इज व्हॉट. तसंच पर्सनॅलिटीवर काम करत असताना आपल्याला फिजिकल, मेंटल, इंटेलेक्चुअल आणि स्पिरिच्युअल चारही क्वेशनवरती काम करणं गरजेचं असतं. जसे पर्सनॅलिटीचे 4 पिलर असतात मॅम, त्या पद्धतीने लँग्वेजचे देखील 4 पिलर असतात. दॅट इज कॉल्ड ॲज रीडिंग, रायटिंग, लिसनिंग आणि स्पीकिंग. या सगळ्या प्रॅक्टिस प्रोसेस जर प्रॉपर पद्धतीने इनपुट म्हणून मिळाल्या, रीडिंग, रायटिंग आणि लिसनिंगच्या, तर स्पीकिंग हं. हे आउटकम आपल्याला 100% येणार आहे. राइट? परंतु या प्रॅक्टिस प्रोसेस कशा करणं गरजेचं आहे? त्याची सुरुवात कशी करायची? टेक्निकल आणि लॉजिकल ॲस्पेक्टला कसं पुढे न्यायचं? या सगळ्या प्रवासात आपण 24 दिवसांचा हा आपला प्रवास L1 मध्ये कंप्लीट करणार आहोत. मराठी भाषा शिकत असताना आपण यातील शिकण्याचा क्रम लावूया. राइट? सगळ्यात येस. सुरुवातीला मला सांगा मॅडम, आपण लिहायला शिकलो, वाचायला शिकलो, ऐकायला शिकलो की बोलायला शिकलो? पहिले मराठी आपण वाचायला हां? लिहायला शिकलो. नाही, नाही, नाही. सगळ्यात पहिले आपण शिकलो मॅडम ऐकायला. राइट? हां. लहानपणापासून आपल्या कानावरती शब्द पडत गेले, पडत गेले, पडत गेले. आपण ऐकलं.
ऐकल्याच्या नंतर आपण डायरेक्ट काय चालू केलं? आपण वाचतो ना. नाही, आपण बोलणं चालू केलं मॅडम. राईट? बघा, जो मुलगा शाळेतही गेलेला नव्हता, काहीच झालेलं नव्हतं. घरी त्याला जेव्हा आपण शब्द कानावर पडले, काका, मामा, दादा, आई, बाबा, तर तो रिपीट करायला लागला आणि रिपिटेशनच्या माध्यमातून त्याने ऐकून बोलायला सुरुवात केली. केली. राईट? येस. त्याच्यानंतर तिसरं असतं रीडिंग मॅडम. हं. तिसरं असतं रीडिंग. का बरं? कारण आपण शब्द वाचायला शिकतो, चित्र वाचायला शिकतो, आहे की नाही? याला ॲपल म्हणतात बरं का. ॲपल म्हणजे सफरचंद. तर धिस इज हं. व्हॉट आपण पिक्चर वाचायला शिकतो त्या फेजमध्ये. राईट? आणि मग शेवटी प्रोसेस चालू होते ती म्हणजे रायटिंगची. राइट. ओके. नंतर क म्हणजे कमळाचा क, ख म्हणजे खटाऱ्याचा ख. धिस इज व्हॉट द स्टार्टिंग मेथड. पण मॅम आपल्याला मराठी शिकण्यासाठी जर आपण विचार केला, तर 3 ते 5 वर्षाचा कालावधी आपल्याकडे असतो. आहे की नाही? हं. 3 असं. वर्षापासून, 2.5 वर्षापासून आपण मुलांना के-जी, के-जी-1 वगैरे, वगैरे टाकायला सुरुवात करतो त्या फेजमध्ये किंवा ज्युनियर के-जी असं वगैरे चालतं. तर मराठी भाषा किंवा कुठल्याही भाषेची शिकण्याची सुरुवात करण्यासाठी आपल्याकडे 3 ते 5 वर्षाचा कालखंड असतो. बरोबर आहे? पण मग इंग्रजी शिकण्यासाठी आपण एवढा वेळ देऊ शकतो का? नाही देऊ शकत या एजमध्ये. बरोबर आहे? मग आपल्याला कमी दिवसात जर शिकायचं असेल, तर सगळ्यात पहिले डायरेक्टली ऐकण्यावरून बोलण्यावरती लगेच शिफ्ट होता येणार नाही. नाही. त्याला काही गोष्टी पॅरलली कराव्या लागतील. त्या कशा? तर त्या जाणून घेऊया. बघा, इंग्लिश लँग्वेज प्रोसेस जर आपल्याला 3 ते 5 महिन्याच्या कालावधीत जर शिकायची असेल, तर हं. आपल्याला रोज कमीत कमी सुरुवातीला 10 मिनिट वाचलं पाहिजे. ही प्रोसेस प्रॉपर पद्धतीने लिहून घ्या. 10 मिनिट कमीत कमी वाचलं पाहिजे. हं. 15 मिनिटं कमीत कमी काहीतरी इंग्रजीमधली माहिती कॉपी पेस्ट करून लिहून काढली पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल जर आपण हं. पाहायला झालं, तर आपण विचार करू शकतो, की मला आता युक्रेन आणि रशियाच्या युद्धाबद्दल काहीच माहिती नाहीये. हं. मला ना महाराष्ट्राबद्दलच्या काही गोष्टी राजकारणाबद्दलच्या नाही माहिती आहे. मला ना क्रिकेटबद्दल काहीच जास्त माहिती नाही. ज्याबद्दल माहिती नाही ना, त्याबद्दलची माहिती जमा करून लिहिणे, ही प्रोसेस कमीत कमी 15 मिनिटं रोज झाली पाहिजे. तिसरं आहे म्हणजे 20 मिनिटाचं लिसनिंग. आता लिसनिंग काय करायचं? हे टास्क आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पुढे चालून. त्यामुळे हं. 20 मिनिटाचं लिसनिंग प्रोसेस होणं गरजेचं आहे. इंग्रजीसाठी काहीही ऐका. सिंपल स्टोरी ऐका. त्याच्यानंतर जोश टॉक नावाचा एक कन्सेप्ट असतो. जोश टॉक. हं. आपल्याला हं. YouTubeवरती मिळतो. नंतर टेड टॉक नावाचा एक कन्सेप्ट आहे. तोही आपल्याला YouTubeवर मिळतो. मग या 2 कन्सेप्टवरती जे लोकं बोलतात ना, तर त्या 2 प्लॅटफॉर्मवरती त्या लोकांना आपण थोडं-थोडं, थोडं-थोडं ऐकण्याचा प्रयत्न करत राहायचा. असं वाटलं खूप टफ जातंय. सिंपल स्टोरीज इन इंग्लिश विथ हं. सबटायटल असं टाकलं की बऱ्याच सगळ्या स्टोरी ऐकायला मिळतात आपल्याला. तर तेही आपण 20 मिनिटापर्यंत रोज ऐकू शकतो. आता पुढे चालून L2 आणि L3 ला काय होतं माहिती का? तर याच्यामध्ये आमचेच रेकॉर्डेड सेशन तुम्हाला ऐकवण्यासाठी दिले जातात. 20 मिनिटापर्यंतचे, 15 मिनिटापर्यंतचे, 10 मिनिटापर्यंतचे यासाठी, की रोज तुम्हाला नवीन विषयासंदर्भात नवीन माहिती मिळते. हां. L2ला, L3ला जेव्हा तुम्ही पुढे जाता, तेव्हा तुम्हाला आमचे रेकॉर्डेड व्हिडिओज, ऑडिओ सीरीज या सगळ्या गोष्टींचं शेअरिंग होत असतं त्यामध्ये. राइट? त्याच्यानंतर जर आपण ह्या सगळ्या गोष्टींनी इनपुट दिलं, तर आपण आपला प्रवास 1 मिनिटापासून 30 मिनिटापर्यंत कम्युनिकेशनचा नेऊ शकतो. राइट? सुरुवातीला आपल्याला 1च मिनिटं इंग्रजी बोलता येईल चांगलं. रेकॉर्ड हं. करून आपण सगळ्याचे. नंतर 2 मिनिटं येतील, मग 4 मिनिटं येतील, मग 8 मिनिटं येतील, मग 12 मिनिटं येतील. असं करत, करत, करत अर्धा तास जर तुम्हाला स्टेजवर बोलण्याची जर सवय लागली, तर तुमचा कॉन्फिडन्स 100% अप होतो. राइट? पण हे एकदम होईल का? तर नाही. तर आपल्या L1 मध्ये आपण किती प्रवास कंप्लीट करून घेतो? 1 मिनिटापासून ते साधारणतः 10 ते 12 मिनिटाचा प्रवास आपला पूर्ण झाला पाहिजे 24 दिवसामध्ये. 10-12 मिनिटं आपण छानपैकी एका विषयावरती इंग्रजीत बोलू शकलो, की आपला कॉन्फिडन्स लेव्हल डबल होणार आहे त्या फेजमध्ये. ओके. येस. राइट. इंग्रजी भाषा शिकत असताना आपल्याला यातील सर्व गोष्टींचा सराव रोजच करणे गरजेचे आहे. याला कारण काय? कमी कालावधीत शिकायचं असेल तर रोज आपल्याला सगळ्या प्रॅक्टिसेस कराव्या तर लागतात. सगळ्यात महत्वाचं असतं तुमचा आवाजच तुमचं खरं शस्त्र आहे.
लक्षात ठेवा. हे वाक्य हायलाइटेड करून लक्षात ठेवा की तुमचा आवाजच तुमचं खरं शस्त्र आहे. आता ज्या व्यक्तीच्या आवाजामध्ये, आवाजाच्या बोलण्यातल्या चढ उतारामध्ये, एक्सप्रेशन्समध्ये क्वालिटी असते, त्या हं. माणसाचं लोकांना ऐकायला आवडतं. तुम्ही जर मुंगीसारखा काहीतरी बारीक आवाज केला आणि तुला काही कळलं नाही, तर तो म्हणतो, "बाबा चल झालं का तुझं?" आणि टाळ्या, बसा खाली आता. झाला कार्यक्रम. मग लोकांना ऐकावंसं कोणतं वाटतं, की ज्याच्यामध्ये रिदम आहे. हं. त्याच्यामध्ये चढ-उतार आहे, अप अँड डाउन्स केलेले आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पॉइंट वाईज मुद्देसूद सगळी मांडणी केलेली आहे स्पीचची किंवा डिस्कशनमध्ये मुद्देसूद मांडणी केलेली आहे. तेव्हा लोकांना ते ऐकावंसं वाटतं. हं. मग आपल्याला लोकांना ऐकावंसं वाटावं, असं बोलायला शिकायचं असेल, तर स्टेप बाय स्टेप आपल्याला प्रवास करावा लागेल त्यामध्ये. आणि रोज काय प्रॅक्टिसेस करायच्या आहेत, या समजून घ्याव्या लागतील. हं. ओके. राइट, फाईन. आपण परत एकदा स्क्रीन शेअर करूया आणि राहिलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या कंप्लीट करूया. खरंच तुमचा आवाज कसं तुमचं शस्त्र आहे? तर तुमच्या आवाजात स्पष्टता असायला हवी. है ना? यू मस्ट हॅव द सम क्लॅरिफिकेशन इन युअर व्हॉईस. त्याच्यानंतर बोलणे हे स्पष्ट आणि समजण्यास सोपे असावे. बरोबर आहे? समोरच्याला कळलं पण पाहिजे तुम्ही काय म्हणतायत. नाहीतर उगाच काहीतरी फॉरेनचे वेगळे-वेगळे शब्द काढून मी स्पीच तयार केलं आणि दिलं. कोणालाच कळलं नाही काय बोलले. याला काही अर्थ नाही. इट मस्ट बी अ सिम्प्लिफाय. समजण्यास सोपं असलं पाहिजे. आवाजाच्या स्वरात बदल करून श्रोत्यांना आकर्षित करता आलं पाहिजे. जसं आपण पाहतो नरेंद्र मोदींना. बरोबर आहे? नरेंद्र मोदी येस. कशा पद्धतीने बोलतात? त्यांच्याकडे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून घेतात ते. कशा पद्धतीने? प्रश्न विचारून. आपको ये सारी फैसिलिटी चाहिए क्या नहीं चाहिए? बोलो मेरे दोस्त देशवासियों चाहिए क्या नहीं चाहिए? मग लोकं म्हणतात, "हां." क्या आपको लगता है कि इन भ्रष्टाचारियों की सरकार आनी चाहिए? नहीं. तर धिस इज व्हॉट रिपिटेशन. हं, हं. एखाद्या व्यक्तीला आपल्या बोलण्यासोबत एंगेज करून ठेवण्याची कला असते काही लोकांकडे हां. आणि म्हणून त्या लोकांचं आपल्याला ऐकावंसं वाटतं. आलं लक्षात? प्रत्येकाची एक वेगळी लकब आहे. राज ठाकरेंची वेगळी स्टाईल. बाळासाहेब ठाकरेंची वेगळी स्टाईल होती. अटल बिहारी वाजपेयींची वेगळी स्टाईल आहे. अशा कुठल्या व्यक्तीला आपल्याला ऐकायला आवडतं, त्याला फॉलो करायचं म्हणे. हं, हं. म्हणजे काय होतं, त्या पद्धतीने आपल्या बोलायची सवय लागते. लागतं. आता मी माझ्या युजुअली आता मला शिकवावं लागतं म्हणून मी सगळ्या अँगलनी प्रॅक्टिस करतो माझी. कारण मुलांना कुठला अँगल सूट होतो त्यानुसार आपल्याला त्यांना द्यावं लागतं. त्या दृष्टिकोनातून आपला प्रवास आपल्याला करावा लागेल कारण आपला आवाजच आपलं खरं शस्त्र आहे. इट इज द रिअल वेपन फॉर अवर कम्युनिकेशन जर्नी. आवाजातील चढ-उतार प्रॉपर असावा. आत्ताच आपण त्याच्यावरती बोललो. फाईन. त्याच्यानंतर इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढवण्यासाठी काही सोपे उपाय आपल्याला करणं गरजेचे आहे. आता इथं सांगायला मला आनंद असा वाटतो मॅडम, की युजुअली आपण जर पाहायला गेलं, तर एखादी भाषा जर बोलायला शिकायची असेल, चांगल्या पद्धतीने बोलायला शिकायची असेल, तर त्या भाषेचे कमीत कमी 700 शब्द आपल्याला पाठ पाहिजे. 700. किती 700. हं, मग हं. 700 च्या वरती किती असू द्या, पण मिनिमम 700 ते 750 शब्द एखाद्या भाषेला बोलण्यासाठी आपल्याला गरजेचे आहेत. आता आपण जर इंग्रजीचे सगळे शब्द शोधून काढले, एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, दुनिया सगळं जर केलं आपण, तर 200-250 वर भेटत नाही आपल्याला. हं, हं. बरोबर आहे? पण मग मला सांगा, जर शब्दसाठाच कमी असेल, तर इंग्रजी बोलता येईल का? नाही नाही. येणार. म्हणजे आपल्याला शब्दांवरती पॅरलल काम करणं गरजेचं आहे. ओके? फाईन मॅम. थोडंसं पुढे जाऊया आपण. काय काम करू शकतो आपण शब्दांना डेव्हलप करण्यासाठी? ते आपण अजून एकदा पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आय होप दॅट यू आर गेटिंग माय स्क्रीन. असं. येस, फाईन मॅम. इंग्रजीचं पुस्तक आणि लेख वाचायला सुरुवात करावी लागेल. हं, हं. कुठलंही पुस्तक असू द्या. आता जसं माझ्या टेबलवरती माझ्याकडे इंग्रजीची नेहमी 4-5 पुस्तकं असतात. तसं आता धिस इज अ बुक. हे कुठलं पुस्तक आहे? अचीव्ह मोर, सक्सीड फास्टर. कोणाचे? दीपक बजाज. मग असं कुठल्यातरी रायटरचं कुठलंतरी पुस्तक आपल्याकडे हाताळण्यासाठी रोज 5-10 मिनिटं हाताळण्यासाठी, वाचण्यासाठी हं. नक्की असायला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला 100% फायदा होतो.
रोजच्या जीवनातील गोष्टी ज्या आहेत त्या इंग्रजीत व्यक्त करण्याचा प्रयत्न करा. हं. डेली रुटीन आपण जे काही करतो रोज, त्याला संध्याकाळी बसल्याच्या नंतर आज दिवसभर काय केलं त्याचा एक रिकॉल प्रोसेसचा व्हिडिओ बनवून घ्यायचा आणि तो आम्हाला पाठवायचा, की आज दिवसभरात काय-काय केलं. याला कारण काय? इंग्रजी बोलण्याचा सराव होतोय का आपला हे लक्षात येणं गरजेचं आहे. नंतर फ्लॅश कार्डचा वापर करा. फ्लॅश कार्ड म्हणजे काय? एखादं व्हिजिटिंग कार्ड आहे. फॉर एक्झाम्पल आता समजा हे माझंच व्हिजिटिंग कार्ड आहे. बरोबर आहे. हं. त्या व्हिजिटिंग कार्डच्या बॅक साइडला आपल्याकडे बऱ्याच वेळेस ब्लँक असतं. तेच. आता ब्लँकवाल्या साइडला काय करायचं? तर 4-5 शब्द इंग्रजीतले उच्चारासकट, अर्थासकट लिहून घ्यायचे. हं, राइट? आणि हं. काय करायचं आपल्याला, की दिवसभरातून त्या कार्डला फक्त 4दा-5दा पाहायचं आणि वाचून घ्यायचं. पाहायचं आणि वाचून घ्यायचं. तुम्ही पर्समध्ये ठेवले, समजा नोकरीत असलो आपण तर पर्समध्ये ठेवले. घरी असलो तर किचन ओट्याच्या बाजूला फ्रिजवरती ठेवले. फ्रिजजवळ गेलं का पाहायचं. फ्रिजजवळ गेलं का पाहायचं. ऑटोमॅटिक 2-3 दिवसात ते सगळे शब्द स्पेलिंग सकट पाठ होतात. याला म्हणतात फ्लॅश कार्ड मेथड. याची अजून एक पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करतो मॅम. आणि आता लक्षात ठेवा आपण क्लासचे पेड मेंबर आहोत. त्यामुळे आपल्याला काही टेक्निक या वेगळ्या अँगलनी शिकवल्या जातील. हं, आजचा एक प्रयोग करा. तुम्हाला आजचा दिवसभराचा एक प्रयोग सांगतोय. आपला मसाल्याचा डब्बा असतो. हं. मसाल्याच्या डब्याचं झाकण गोल असतं, कारण त्यामध्ये वाट्या-वाट्या ठेवलेल्या असतात. त्या झाकणाला उघडायचं आणि त्याच्या आतमध्ये एक स्ट्रिप चिटकवायची झाकणाच्या आतून. हं. स्ट्रिप चिटकवायच्या आधी त्या स्ट्रिपवरती त्या डब्यात असलेल्या सगळ्या मसाल्याच्या पदार्थांची मराठी नावं लिहायची आणि त्याला हं. इंग्रजीत काय म्हणतात ते शब्द लिहायचे. छोटी स्ट्रिप तयार होईल. 10-12 वाट्या असतात त्यामध्ये. 10-12 शब्दांची छोटी स्ट्रिप तयार होईल आणि ती आतून चिटकून टाकायची सेलो टेपनी. हं. राइट? जे मला मसाल्याचा डब्बा तुम्हाला दिवसभरातून कमीत कमी 2दा उघडावा लागतो. हं. कधी-कधी 3दा, कधी-कधी 4 वेळेस. कोणी आलंय का मॅडम? हां, बाळ हे होत होतं ना. ठीक आहे, ठीक आहे. फाईन. काही अडचण नाही ना, असेल तर जाऊन या वाटल्यास 2 मिनिटं. नाही. हां. हां, जाऊन या 2 मिनिटं काही हरकत नाही. नाही, नाही. झोपतोय तो. ठीक आहे. ठीक. काय हां, त्याला अगदी झोका देत, देत जरी तुम्ही ऐकलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. कारण चालेल. प्रत्येकाला आपल्याला सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतील. ठीक आहे? तर बघा लक्षात घ्या काय करायचं मग याच्यामध्ये ती जर नावं आपण चिटकवली, तर तुमचे 3 दिवसात पुढच्या सगळ्या शब्दांना इंग्रजीमध्ये सगळ्या मराठी मसाल्याच्या पदार्थांना काय म्हणतात, हे शब्द पाठ होऊन जातात मॅडम तुमचे. बरोबर आहे? त्यातल्या काही गोष्टी आपल्याला माहिती असतं. जसं की मिरे असले तर ब्लॅक पेपर म्हणतात. बरोबर आहे. हळदीला आपण काय म्हणतो तर टर्मरिक म्हणतो. परंतु आपल्याला तेजपान, मसाला, नंतर अजून दगडफूल ह्या सगळ्या गोष्टी अमुक-तमुक काय म्हणतात काहीच माहीत नाहीये. बरोबर आहे? इव्हन आपल्याला जिऱ्याला नंतर त्याच्यानंतर ते आपलं खसखस असते. काहीच माहीत हां, नाही. तर मग ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला काय म्हणतात, हे जर आपण लिहून काढलं तर छान पद्धतीने आपल्याला नक्की कळणार आहे. दुसरी समजलं. गोष्ट आपण फ्रीज असतं आपलं. फ्रीजमध्ये आपण हं. नाही म्हटलं तरी भाज्या, दूध, अमुक-तमुक बरंच काहीतरी ठेवतो. मग फ्रीजमध्ये जे पदार्थ आहेत त्याची स्ट्रिप फ्रीजच्या दारावरती चिटकवायची. याचा बेनिफिट कोणाला होतो माहिती आहे का? याचा बेनिफिट घरात असलेल्या प्रत्येक व्यक्ती फ्रीजजवळ गेला, की त्याचा तो हां, शब्द होतो त्या फेजमध्ये. राइट? हां. तर ती प्रोसेस सुद्धा आपण करू शकतो. मग आता आपण आरशासमोर जातो समजा फॉर एक्झाम्पल. राइट? तर आरशासमोर गेल्याच्या नंतर काय होतं मॅडम? तर आरशासमोर आपण दिवसभरातून 2 किंवा 3 वेळेस जातो. मग आरशाच्या बाजूला काही शब्द चिटकवून ठेवायचे. याला म्हणतात फ्लॅश कार्ड प्रोसेस. ओके सर. राइट? फ्लॅश हं. कार्ड म्हणजे काय फक्त कार्डवरच लिहायचं असं नाही. तर कुठेतरी अशा जागेवरती शब्द फ्लॅश झाले पाहिजे जिथं आपण रोज पाहतो. पाहतो. त्या फेजमध्ये. बेडरूममध्ये जात असताना आपण युजुअली डोअर क्लोज करतो. मग डोअर क्लोज करताना बॅक साइडला जर एक 10 शब्द चिटकवले, तर कोणाला पाहुण्यांना दिसणार नाहीत ते. पण आपल्याला डोअर क्लोज करत असताना रोज तेवढे 10 शब्द रिकॉल होणार आहेत त्या फेजमध्ये. असं मॅडम आपण कमीत कमी जर विचार केला तर आता समजा एकदा आपण शब्द चिटकवले, ते पाठ झाले, तर आपण ते तिथेच ठेवणार आहे का? नाही. ते काढून नाही. टाकायचे, दुसरे लावायचे या फेजमध्ये. जेणेकरून आपल्याला शब्दसाठा वाढवायला मॅडम आपलं घरच आपल्याला शब्दसाठा वाढवायला मदत करतं. आज जसं आता पालखाला काय म्हणतात सांगा बरं? पालक. पालक नाही. पालकाची भाजी करतो आपण, बरोबर आहे? भाजी करतो, सूप करतो, त्याच्यानंतर त्यामध्ये आपण धपाट्यात घालतो त्याला, थालीपीठ करतो, त्याची सगळं करतो. मग पालकाला काय म्हणतात? स्पॅनिश. नाही, स्पॅनिश नाही, स्पिनॅच. स्पिनॅच. हां, सॉरी. हा बरोबर आहे. शब्द म्हणजे थोडा तर ह्या आठवत सगळ्या होता. गोष्टी काय होतात, जे शब्द आपल्याला माहिती आहेत, ते रिकॉल होतात. हां. मेथीला काय म्हणतात? तिला
नाही माहिती. तर म्हणजे असं होतं आपल्याला, की बऱ्याच वेळेस आपल्याला नंतर दुधी भोपळ्याला काय म्हणतात? बॉटल काय नाही आठवत. म्हणजे आठवते पण इतक्या लवकर नाही आठवत आहे. नाही आठवत. कारण काय झालं मॅडम माहिती आहे का? बऱ्याच दिवसापासून त्याला रिपिटेशन नाही झालं. जे आता म्हणजे खूप हे यायचं ऑनियन हे ते आठवतात, पण लक्षात हे राहतं बाकी हां. ते आपण जास्त वापरत नाही ना. त्याची नावच ती आहे. त्याला इंग्रजीत पण तेच म्हणतात म्हणून माहिती आहे आपल्याला. हा. पण ज्याचं नाही माहिती त्याचा रिकॉलिंग प्रोसेस आपला होऊ शकतो की नाही? येस सर. कारल्याला काय म्हणतात? दोडक्याला काय म्हणतात? या सगळं सगळ्या म्हणजे आहे ना? तर त्या आपल्याला माहिती होऊ शकतात. म्हणून फ्रिजवरती त्या सगळ्या भाज्या चिटकून टाकायच्या त्या फेजमध्ये. आता ही ऑर्थोडॉक्स मेथड वाटते कोणाला तरी. पण मॅडम तुम्हाला सांगू का? जोपर्यंत आपण इंडियन जुगाड लावत नाही ना, तोपर्यंत आपल्याला काही गोष्टी शिकताच येत नाही तुम्हाला सांगतो. नाही. त्यामुळे काही गोष्टी या स्टँडर्ड वापरायच्या, काही गोष्टी इन स्टँडर्ड जरी असल्या, राइट? किंवा नॉन स्टँडर्ड जरी असल्या आपल्याला, तरी त्या वापरायच्या. याला कारण काय? आपला फायदा आहे त्याच्यामध्ये. मग अशाच पद्धतीने आपण काही रूल्स एंड रेग्युलेशन्स, काही ट्रिप्स म्हणजे काही ट्रिक्स, की स्पीच हा. देत असताना कुठल्या ट्रिक्स वापराव्या, बरोबर आहे? त्याच्यानंतर फिलर्स कमी करण्यासाठी काय करावं? अशा ट्रिक्स आम्ही जेव्हा तुम्हाला देऊ, तर त्याचे सुद्धा तुम्ही स्ट्रिप बनवू शकता आणि लावू शकता. आपल्याला कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी काय उपयोगाचं आहे ते पाहायचं आणि पुढे चालायचं. राइट? तुम्हाला चिरंजीव कन्यारत्न काय आहे? काय सर? तुम्हाला मुलगा-मुलगी काय आहे म्हटलं? मुलगा आहे. ओके. आता जो लहान आहे तोच का? हा तोच. ओके, ओके. फाईन. म्हणजे हा फर्स्ट बेबी आहे. हा फर्स्ट बेबी आहे. ठीक आहे, चालेल. म्हणजे हे बघा मॅडम, ह्या सवयीची गोष्ट ह्या सवयीचा बेनिफिट कसा होतो? आपल्याला भविष्यामध्ये जेव्हा ही लेकरं मोठी होत आहेत, तर तेव्हा त्यांना ऑटोमॅटिक ह्या गोष्टी आपल्याकडून जाणार आहेत, जाणार. त्या फेजमध्ये. दुसरी गोष्ट, आपण जेव्हा इन सर्व्हिस जाऊ, तेव्हा हा. सर्व्हिसमध्ये आपल्याला ह्या सगळ्या शब्दांचा किंवा आपण जे नवीन शब्द शिकणार त्याचा वापर करावा लागेल की नाही? येस सर. मग ह्या पद्धतीने आपण शब्दसाठा वाढवू शकतो मॅडम. राइट, चालेल. आणि यातले एक-एक प्रयोग करा आणि काय फायदा झाला मला नंतर सांगा. चालेल. म्हणजे सर बघा आज तर तुम्ही स्टार्ट करते ते जे सगळे चिटकून शब्द ठेवायचे ते. म्हणजे ते रिकॉल पण होतील आणि मला माहिती पण होतील नवीन शब्द. बरं. आणि ते एक होतं जे रायटिंग, लिसनिंग आणि हे होतं ना रीडिंग. हां. तर 10 ते जे मिनिट्स, आहे 20 मिनिट्स. हां. तर मग ते जे हे आहे ना रायटिंग, तर रायटिंगमध्ये आपण वाचून त्याचं ट्रान्सलेशन करून लिहायचं की फक्त जे आपण वाचलेलं आहे ॲज इट इज लिहायचं? ॲज इट इज कॉपी करायची मॅडम. ॲज इट इज कॉपी आणि याला करायचं. कारण काय तुम्हाला सांगतो, की आता फॉर एक्झाम्पल युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध का चालू आहे? व्हाय हां. देअर इस अ वॉर बिटवीन युक्रेन एंड रशिया किंवा रिझन्स ऑफ द वॉर बिटवीन रशिया एंड युक्रेन. हे तुम्हाला आणि मला काहीच माहिती नाही त्यातलं. बरोबर आहे ना? मग त्यातले जर 5 पॉइंट आपण लिहून काढले, तर भविष्यात हा टॉपिक डिस्कशनला जर आला, तर आपल्याला त्याचा फायदा होतो. होतो. है ना? समजा आपण म्हटलं, की राइट इंडियन इकॉनॉमिक सिस्टम किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी इन इंडिया. आता नवीन एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट होती 2025 पासून. बरोबर आहे? जूनपासून. मग काय आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय-काय बदल तुम्हाला माहिती आहेत का? नाही. नाही माहिती. मग आता हे जर बदल आपण हाताखालून लिहून काढले, तर भविष्यात टॉपिक डिस्कशनला आला, की आपल्याकडे पॉइंट राहतात. राइट? तर याचा फायदा तिथे होतो, की प्रत्येक सेगमेंटमधली इन्फॉर्मेशन बेस आपल्याकडे येते त्यामध्ये. ओके, फाईन. इंग्रजी बोलण्याचा लोकांसोबतचा लोकांसोबत इंग्रजी बोलणाऱ्या लोकांसोबत संवाद साधा. आता संगीता मॅम आहे, इंग्रजीमध्ये बोलतात. हं. नंतर आपल्या त्या याच्याकडच्या मॅडम आहेत, कोणत्या तुमच्या? दीपाली त्या मॅडम. एकटेराच्या मॅडम आहेत, दीपाली मॅडम, बरोबर आहे. ह्या इंग्रजीमध्ये बोलतात. अशी लोकं शोधा तुमच्या नात्यामधली, की ज्यांना त्यांच्याशी इंग्लिश बोललेलं आपण आवडेल. मग या लोकांसोबत आपण 10 खरंच जे त्यांचं पण चांगलं इंग्लिश आहे एकदम फ्लुएंट आहे. हां, पण ते कसं माझा कॉन्फिडन्स खूप लो आहे. हां. त्याच्यामुळे मी बोलतच नव्हते कोणासोबत. नाही, पण आता काय करायचं आपल्याला समजा डे 10 पासून 10व्या दिवसापासून, 8व्या दिवसापासून जेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, तेव्हा स्टार्ट करायचं. आणि तुम्ही चालेल. जे काही शिकताय ते त्यांच्यासोबत शेअर करायचं. याला कारण काय माहिती का? कारण आपली प्रॅक्टिस होते. दुसरी गोष्ट ही ती माणसं आहेत, की जी आपला मॉरल कॉन्फिडन्स कमी करणार नाहीत, वाढवतील. होते. आणि आपल्या चुका जर झाल्या काही कम्युनिकेशनमध्ये तर त्या पण सांगतील. त्या दृष्टिकोनातून आपले हसबंड असेल, आपले जे कोणी रिलेटिव्ह असेल, आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी असेल, आजूबाजूला कोणी राहत असेल, तर ह्या सगळ्यांसोबत आपण शोधून-शोधून इंग्रजी बोलायचं.
चालेल, चालेल. आणि त्याचा फायदा आपल्याला 100% होतो. 10 हं. मिनिटं होत नाही. भले तुम्ही 1 घंटा भेटणार आहे ना, 5च मिनिटं इंग्रजीत बोला. बाकी 45-50 मिनिटं, 55 मिनिटं तुम्ही मराठीत बोला. पण आपल्याला त्या दिवशीचं खाद्य मिळून जातं प्रॅक्टिसचं, की चला आपलं प्रॅक्टिस आज काही ना काहीतरी झाली आहे त्या फेजमध्ये. त्यानंतर बघा, नवीन शब्द वापरण्याचा सराव करायचा. हं, हं. कसा होईल तो? जेव्हा आपल्याकडे लक्षात ठेवा मराठीमध्ये एक म्हण आहे, "आडात आलं तर पोहऱ्यात येईल." हं, हं. म्हणजे विहिरीत जर पाणी आलं तरच आपल्याला मोटीद्वारे, कशाद्वारे आपल्याला शेताला देता येईल. देता तसंच आपल्याकडे नवीन शब्द आले तरच आपल्याला वापरता येतील. मग येतील. यासाठी आपल्याला नवीन शब्दांचा सराव करत राहणं गरजेचं आहे. आणि वर्ड ऑफ द डे ही संकल्पना 100% राबवा. राइट? वर्ड ऑफ द डे ही संकल्पना काय आहे? तर आपणच आपल्या क्लासमध्ये रोज एक शब्द तुम्हाला नवीन देतो. आणि असा शब्द असतो की तो, की ज्याला आपल्याला काय म्हणतात युजुअली माहितीच नसतं. हं, मग हं. त्याचा बेनिफिट काय होतो, की त्या दिवसभरात आपल्याला तो 10, 5 वेळेस, 20 वेळेस रिपीट झाला, की त्याचा 100% फायदा होतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ताई तुम्हाला मी सांगेल, की प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक कन्सेप्ट जो आपण शिकणार आहोत, तो आपल्या लाईफशी कनेक्ट करायचा. जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्सला सुरुवात केली. तर हं. सिंपल प्रेझेंट टेन्स कुठे-कुठे वापरला जातो? तर डेली रूटीन सांगण्यासाठी वापरला जातो. बरोबर आहे? मग काय करायचं, की रोज सकाळी उठल्याच्या नंतर किंवा संध्याकाळी झोपताना आज आपण दिवसभरात काय-काय केलं, याचं डेली रूटीन इंग्रजीमध्ये बोलायचं. सिम राइट. मग ते आपल्या हसबँडसोबत शेअर करा, कोणासोबत शेअर करा किंवा आरशासमोर उभं राहून शेअर करा. एक व्हिडिओ बनवून टाका कधीतरी, मला पाठवा. म्हणजे मला कळेल, की तुम्ही त्यात काही चुका करतायत, की बरोबर करतायत त्यावेळेस. ओके. चालेल. या हं. 24 दिवसाच्या प्रवासामध्ये मॅडम कमीत कमी 10 रेकॉर्डेड तुमचे व्हिडिओज होऊन माझ्याकडे आले पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला स्टेप बाय स्टेप तयारी करायची. आम्ही त्या चालेल. संदर्भातले टॉपिक पण तुम्हाला प्रोव्हाईड करत असतो, की मॅम ह्या-ह्या टॉपिकवरती तुम्ही आता बोलणं आणि रेकॉर्ड करणं गरजेचं आहे. राइट? तुमचे रेकॉर्डिंग हे सगळे आपल्या महिला मंडळांचा जो काही आपला ग्रुप असतो, त्या हं, ग्रुपमध्येच हं. ते राहतात. किंवा तुम्ही मला इंडिव्हिज्युअल पण पाठवू शकता. तुम्हाला जर असं वाटलं, आता काही क्लायंटचं कसं असतं, की सर मला ग्रुपवर नाही टाकायचं, मी तुम्हाला पाठवते. तर हं, काही हं. हरकत नाही. आपण YouTube चॅनलला म्हणजे आपल्या YouTube चॅनलला कुठलाही तुमचा व्हिडिओ, इंडिव्हिज्युअल व्हिडिओ जर अपलोड करायचा असेल, तर ते तुमची परवानगी असेल तरच करतो, अदरवाईज करत नाही. चालेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या ज्या बॅचेस असतात, यांचे रेकॉर्डेड सेशन मात्र आपल्या YouTube चॅनलला आपण ठेवतो. याला कारण काय? ते सगळ्यांसाठी बेनिफिशियल असतात किंवा जी लोकं आपल्याकडे पेडला आलेली आहेत, त्यांनाच आपण त्याच्या लिंक शेअर करतो. हं. कारण त्यांना मग लक्षात येतं. आता तुमच्यासोबतचं पहिलं सेशन मी रेकॉर्ड केलं. तर एखाद्याने मला विचारलं, "सर तुम्ही काय शिकवतात नेमकं?" तर मग मी आपलं काय करणार, की प्राजक्ता येणेकर मॅडमला आपण जे काही सेशन घेतलं होतं, ती डेट काढायची, ते सेशनची लिंक उचलायची आणि त्याला टाकून द्यायची. बघा आम्ही कसं शिकवतो. हं. मग त्या व्यक्तीला पण क्लॅरिफिकेशन येतं, की अरे हे खूप डीप सेन्समध्ये जाऊन शिकवतात. कारण त्याच्यात शिकवतात. लँग्वेज म्हणजे काय, मग त्याच्यात लॉजिक काय आहे, मग टेक्निक काय आहे, मग शब्दसाठा कसा वाढवायचा, त्यासाठी प्रयोग काय करायचे, हे सगळं आम्ही शिकवतो. हे जेव्हा एखाद्या व्यक्तीला कळतं, तेव्हा तो व्यक्ती ट्रस्ट ठेवून पुढे येतो. बरोबर आहे? सो धिस इज इम्पोर्टंट मॅम, राइट? शेवटच्या 2 गोष्टी मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि मग वाटल्यास आपण आजचं सेशन थांबवूया. ऑडिओ बुक्स ऐकण्याची पण एक मेथड आहे मॅडम. हं. कुकू एफ-एम नावाचं एक ॲप आहे, लिहून घ्या. कुकू एफ-एम. कुकू एफ-एम. हं. एक हां, येस मॅम. कुकू एफ-एम ना? हां, कुकू एफ-एम. तर हे हां. ॲप मॅडम तुम्हाला भविष्यात तुम्ही फक्त पहा आता एकदा डाउनलोड करून घ्या हे ॲप. हं. छान ॲप आहे आणि त्याच्यामध्ये काही फ्री सेशन्स असतात पहिले फ्री ऐकण्यासाठीचे. तर ते ते फ्री जे कन्सेप्ट आहे तुम्ही ते ऐकायला सुरुवात करा. ज्या दिवशी तुम्हाला असं वाटलं की अरे हे खूपच कामाचं आहे. आता कसं होतं मॅडम माहिती आहे का, तुम्हाला तुमच्या मुलाच्या किंवा घरच्या कामाच्या ह्याच्यामध्ये असं फिजिकल बुक वाचणं नाही होत. हां. कंपॅरेटिव्हली कमी होतं. म्हणजे जमलं तर 10 मिनिटं, 5 मिनिटंच होतं. पण तुम्ही स्वयंपाक करतांनी, त्याला झोका देतांनी, त्याला काहीतरी खेळवत असतांनी, तुम्हाला जर बाजूला लावून दिलं, तर तुम्ही ऐकू शकता. येस. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये इंग्लिश, हिंदी, मराठी, उर्दू, तमिळ ज्या सगळ्या प्रकारच्या लँग्वेज आहेत, त्या लँग्वेजेसच्या प्रोसेसमधले ऑडिओ बुक्स त्याच्यामध्ये अपलोड केलेले असतात.
आणि त्याचं वर्षभराचं सबस्क्रिप्शन काहीतरी 400, 500, 600 रुपयाला असतं वर्षभरासाठी, 12 महिने. आणि मी युजली ते सबस्क्राईब करतो. याला कारण काय माहितीये का? कारण मला वर्षभर कमीत कमी मी 40-50 पुस्तकं ऐकतो. कारण काय असतं मॅडम माहितीये का? आमच्याकडे आम्हाला खाद्य काय आहे? तर आमच्या बुद्धीला एकच खाद्य लागतं, काहीतरी नवीन ऐकावं लागतं, काहीतरी हां. नवीन शिकावं लागतं, म्हणजे आपण विद्यार्थ्यांना देऊ शकतो नवीन पद्धतीने. तर आमचं खाद्यच ते आहे. विक्रीच आम्ही त्याची करतो. त्यामुळे आम्हाला ते अपडेट करणं गरजेचं असतं. म्हणून मग मी अशा पद्धतीचे ऑडिओ बुक्स ऐकण्याचा जो पार्ट आहे, तर तो मी करत असतो. कारण मला फिजिकल बुक वाचायला खूप जास्त वेळ मिळत नाही. कारण बॅचेस कंटिन्युअल प्रोसेसमध्ये चालूच असतात. पण हं. तरीही जेव्हा वेळ मिळाला तेव्हा फिजिकल बुक पण वाचतो आणि ऑडिओ बुक्स पण ऐकतो. दोन्ही गोष्टी होतात त्याच्यामध्ये. हं. ठीक आहे. टाइप्स ऑफ क्वेशन्स वी आस्क. आपण किती प्रकारचे प्रश्न एकमेकांना विचारतो? तर 4 प्रकारचे क्वेशन्स असतात. येस, नो टाइप क्वेशन, हं. त्याचं उत्तर येस, नो मध्ये असतं. व्हर्बल क्वेशन, ज्याचं उत्तर लाँग प्रोसेसमध्ये असतं. डब्ल्यू-एच क्वेशन, जे डब्ल्यू-एच वर्डपासून चालू होतात. त्याचा टाइप 1 आणि टाइप 2 असे पार्ट पडतात. ते आपण भविष्यामध्ये शिकणार आहोत, स्टेप बाय स्टेप. राइट? डेफिनेशन आता आपण एक्सप्लेन करणार नाही, कारण त्याचं सोपं उत्तर आहे. जसं की येस, नो टाइप क्वेशन म्हणजे काय? ज्याचं उत्तर हे नेहमी येस किंवा नो मध्ये येतं. राइट? आणि ज्या प्रश्नाची सुरुवात ही सहाय्यकारी क्रियापदाने होते. त्याला आपण येस, नो टाइप क्वेशन म्हणतो. राइट सम एक्झाम्पल्स ऑफ येस, नो टाइप क्वेशन. येस, नो टाइपच्या क्वेशनचे जर आपण उत्तर काही एक्झाम्पल पाहिले. समजा तुम्हाला विचारलं मी, डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू स्पीक इन इंग्लिश कॉन्फिडेंटली इन द पब्लिक? तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी आत्मविश्वासाने इंग्रजी बोलणे कठीण जाते का? येस. येस. म्हणजे तुम्ही उत्तर त्याचं येस देऊ शकता, येस किंवा नो मध्ये. हॅव यू एव्हर अव्हॉइडेड अपॉर्च्युनिटीज बिकॉज ऑफ युअर वीक इंग्लिश? तुमच्या कमकुवत इंग्रजीमुळे तुम्ही कधी संधी गमावल्या आहेत का? येस. येस. डू यू फील नर्व्हस व्हाईल रायटिंग द प्रोफेशनल ईमेल्स इन इंग्लिश? तुम्हाला इंग्रजीत व्यावसायिक ईमेल लिहिताना टेन्शन येतं का? येस. येस. इज ग्रामर अ मेजर चॅलेंज फॉर यू व्हाईल लर्निंग इंग्लिश? इंग्रजी शिकताना व्याकरण ही तुमच्यासाठी मोठी अडचण आहे का? येस. येस. डू यू स्ट्रगल टू फाइंड आउट द राइट वर्ड्स व्हाईल स्पीकिंग इंग्लिश? इंग्रजी बोलताना योग्य शब्द शोधण्यात तुम्हाला अडचण येते का? येस. येस. जर या सगळ्या प्रश्नांचं उत्तर येस असेल, तर तुम्ही आमच्यासोबतचा हा प्रवास 100% पूर्ण करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण व्हर्बल क्वेशनची डेफिनेशन दिलेली आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला लाँग आन्सर प्रोसेस असतं आणि समोरच्या व्यक्तीला आपण एन्करेज करत असतो, की "हां, सांग बरं तुझ्या गावाबद्दल काय-काय माहिती आहे तुला?" मग ते काय-काय माहिती आहे, तर ती लाँग-लचक माहिती असते. त्याला व्हर्बल क्वेशन्स असे म्हणतात. ठीक आहे. मग तिथं काही एक्झाम्पल दिलंय. समजा, "व्हॉट इस युअर मेन रिझन फॉर लर्निंग इंग्लिश?" तुमचं इंग्रजी शिकण्याचं मुख्य रिझन काय? मग तुम्ही कमीत कमी 2-4 रिझन देणार आहेत. राइट? अशा पद्धतीने आपण इलॅबोरेटिव्ह मोडमध्ये काही प्रश्न पाहू शकतो. डब्ल्यू-एच क्वेशनची डेफिनेशन काय? तर डब्ल्यू-एच वर्डपासून सुरू होणारा शब्द असतो तो. राइट? त्याच्यामध्ये मग व्हॉट इस युअर नेम? वेअर डू यू लिव्ह? व्हेन डू यू प्रॅक्टिस इंग्लिश? व्हाय डू यू वॉन्ट टू लर्न इंग्लिश? हाऊ डू यू इम्प्रूव्ह? हाऊ डू यू इम्प्रूव्ह युअर व्होकॅब्युलरी? अशा पद्धतीचे काही प्रश्न आपण विचारू शकतो त्या फेजमध्ये. बरोबर आहे? ज्याचं उत्तर आपल्याला म्हणजे प्रश्न विचारल्याच्या नंतर प्रश्न विचारत असताना आपल्याला डब्ल्यू-एच वर्डचा वापर केला जातो. आजचा वर्ड ऑफ द डे लिहून घ्या. सर्कमव्हॅलेशन. हा शब्द कधी तुम्ही ऐकला होता का? नाही. नाही. हा नवीन शब्द आहे. सर्कमव्हॅलेशन याचा मराठीत अर्थ होतो, एका ठिकाणाभोवती तटबंदी किंवा भिंत किंवा आवरण बांधणे. एक एका ठिकाणाभोवती. ठिकाणाभोवती तटबंदी, भिंत किंवा आवरण घालणे. किल्ल्याला तटबंदी असायची की नाही किल्ल्याला? हं. आहे की नाही? का बरं? त्याला संरक्षण भिंत म्हणतात. ती तटबंदी तोडून कोणी जर आतमध्ये आलं, तरच त्याला किल्ला जिंकता यायचा. अदरवाईज जिंकता नाही यायचा. आपल्या घराला कंपाउंड असतं की नाही, समजा कोणाचा प्लॉट असेल, तर आपल्या घराला कंपाउंड असतं.
किंवा तुम्ही अपार्टमेंट्स मध्ये राहत असाल तर तुमच्या अपार्टमेंटला एकच सिंगल गेट असते एंट्री, आहे का नाही? बाकी सगळ्यांकडून क्लोज असतं. मग दॅट इज कॉल्ड एज, ती जी संरक्षण भिंत असते त्याला आपण कधी कधी वॉल कंपाऊंड म्हणतो, बरोबर आहे? वॉल कंपाऊंड. खऱ्या अंशी जर किल्ल्याच्या ज्या तटबंद्या होत्या मोठ्या मोठ्या, त्या जर आपण कन्सिडर केल्या तर त्याला सर्कमव्हॅलेशन म्हणू शकतो आपण. ओके, राईट. सर्कमव्हॅलेशन म्हणजे काय, तर त्या तटबंद्या किंवा भिंती बांधणे, ही जी बांध. प्रोसेस आहे दॅट इज सर्कमव्हॅलेशन. राईट. तुम्ही आमच्यासोबतचा हा प्रवास जो काही कंप्लीट करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय बोनस म्हणून मिळणार आहे, तर डेली यूजच्या सेंटेन्सेसचं एक ई बुक आपण तुम्हाला देणार आहोत, ज्याच्यामध्ये कमीत कमी 500 प्लस डेली यूजचे वाक्य असायला पाहिजे, असं ओके. कंपायलेशन प्रोसेस आपण तुम्हाला ह्या कोर्स झाल्यावर देणार आहोत. पीडीएफ ऑफ स्पेशल वर्कबुक, 1000 क्रियापदांचं एक पीडीएफ आपण तयार केलेला आहे. ज्या दिवशी तुमचं पेमेंट पूर्ण होऊन जातं त्या दिवशी तुम्हाला या पहिल्या शब्दांचं जे पीडीएफ आहे तर ते आपण तुम्हाला शेअर करत असतो. त्यानंतर रेकॉर्डिंग ऑफ ऑल द सेशन्स, आता इथे 3 डेज म्हटलंय आपण, तर रेकॉर्डिंग ऑफ ऑल द सेशन्स, हे सेशन सुद्धा तुम्हाला रेकॉर्डेड मिळणार आहे. आणि ओके. बऱ्याच काही गोष्टी आपल्याला करता येणार आहे. त्याच्यामुळे प्रवासामध्ये टिकून राहा. उद्याच्या शेड्यूलमध्ये आपण रिकॉल ऑफ द डे, प्रिपरेशन ऑफ युअर सेल्फ इंट्रोडक्शन, राईट, बिझनेस इंट्रोडक्शन काय असतं, नंतर माय सेल्फ माय नॉलेज बाय बिझनेस कसं हे लोकांना सांगायचं, वर्ड ऑफ द डे, या सगळ्या गोष्टी आपण आणि मेनी मोर, या सगळ्या आपण उद्याच्या सेशनमध्ये घेणार आहोत. आलं लक्षात मॅम? येस सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ अस. थँक्यू सर. राईट. आज सर मग म्हणजे मी जे हे आहेत वर्ड्स आहेत ते मी हे करते. हो, ते करा. दुसरी हं. महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, की रीडिंग, रायटिंग, लिसनिंग वाला जो पार्ट आहे ना, तर तो हळू तुम्ही चालू करा मॅडम. राइट? हे बघा, तुम्हाला भलेही असं वाटलं, की आज मी 3 मिनिटं करते, 8च ओळी लिहिते, 4च लिहिते, करा. सुरुवात करा आजपासून. आज चालेल. पौर्णिमेचा दिवस आहे, उद्या मकर संक्रांती आहे, त्यानिमित्ताने आपण प्रॉपर पद्धतीने याची सुरुवात करूया. आणि मी जे काही 2-3 दिवसात पुढच्या शिकवणार आहे, त्यातले काही व्हिडिओ पण मी तुम्हाला टाकणार आहे, की आपण काय शिकणार आहोत. ते ओके, चालेल. जसे जमले तसे तुम्ही पाहून घ्या. कारण आता तुम्ही आमचे पेड मेंबर आहात. त्यामुळे पेड मेंबरला आम्ही काही फॅसिलिटीज आमच्याकडून त्या पद्धतीने प्रोव्हाईड करतो. ठीक आहे? राइट मॅम. चालेल, काहीच हरकत नाही. उद्याचे दिवस आपलं संक्रांतीनिमित्त सेशन नसेल. चालेल. आणि परवापासून आपण आपलं सेशन अशाच पद्धतीने रेग्युलर करणार आहोत. मिनिमम 30 टू 40 सेकंड्सचं आपलं सेशन असणार आहे. ठीक आहे? फाईन. आणि एक विचारत होतं, म्हणजे हे 24 डेज म्हणजे कंटिन्यू चालणार आहे की संडेला वगैरे ऑफ राहणार आहे? सॅटर्डे आणि संडे ऑफ आहे मॅडम. चालेल. सॅटर्डे, संडे ऑफ का बरं? कारण त्या दिवशी आम्हाला बाकीचे शेड्यूल्स असतात. थोडंसं बाकीचे स्ट्रक्चरल फॉर्मेशन तयार करावं लागतं. पुढच्या आठवड्यात आपल्याला काय घ्यायचंय, कोणाला काय द्यायचंय, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये तयार होतात. म्हणून सॅटर्डे आणि संडे आपण ऑफ देतो. ऑनलाईनचा पिरियड आपला फक्त मंडे टू फ्रायडे होणार. मंडे टू फ्रायडेमध्ये पण जर एखादा दिवस असा झाला कदाचित, की बाबा तुम्हाला नाही जमलं, काहीतरी प्रॉब्लेम झाला, तर मेसेज टाका. कारण तो हं. एक दिवस आपण एक्सटेंड करून घेतो. आम्ही असं कन्सिडर करतो, की 24 दिवसाची जी बॅच आहे तुमची, तर ती 2-4 दिवस जरी काही गॅप पडला, तरी 30 दिवसाच्या आत पूर्ण व्हावी, या दृष्टिकोनातून. हां. आलं लक्षात? इंग्लिशसाठी मला आता म्हणजे मेन म्हणजे जास्त वर्ड्स त्याच्यावरती जे वर्ड्स आहेत ते हे करणार बघा आणि आता मॅडम, हे बघा लक्षात ठेवा, काय करायचंय ना, हे सगळं आम्ही सांगू. आज जेवढं झालं ना, तेवढं हळू इम्प्लिमेंट करा. चालेल दुसरी सर. महत्वाची गोष्ट काय माहितीये का, की तुम्हाला असं वाटलं, की काही प्रश्न आहेत तुमचे वैयक्तिक, तर ते लिहून ठेवायचे वहीमध्ये, की आपल्याला सरांना हे विचारायचंय, की "सर हे कसं करू? हे केलं तर काय होईल? मी हे असं केलं तर चालेल का?" आता तुम्हाला प्रॉपर गाईडलाईन्स देणारा 18 वर्ष अनुभवाचा एक माणूस तुमच्यासोबत आहे. बरोबर आहे? हं. याचा अर्थ आपल्याला जेवढं या माणसाला युटिलाइज करून घेता येईल, तेवढं युटिलाइज करायचं. ओके. चालेल. आता आपल्याला तर हा प्रवास पुढे कंटिन्यू करायचाच आहे L2 आणि L3 ला. परंतु L1 ला आम्ही का ॲडमिशन घ्या म्हणतो? कारण तुम्हाला लक्षात येतं, की आम्ही काय आहोत? खरंच 24 दिवसात आम्हाला काही कळतं का? जर हं. कळालं, तर माणूस मॅडम पैसा आणि वेळ दोन्ही इन्व्हेस्ट करतो त्या ठिकाणी जिथे आपल्याला रिझल्ट येतात. रिझल्ट येतो. आपण एखाद्या डॉक्टरची फीस ₹70 असते आणि एखाद्या डॉक्टरची फीस 350 असते, तरी 350 वाल्याकडे जातो. याला कारण रिझल्ट. काय माहिती का? आपल्याला माहिती आहे, की त्याचा रिझल्ट आहे. पण हे कधी कळतं आपल्याला? एकदा त्याच्याकडे जातो पहिल्यांदा, घाबरत 350 भरतो. त्याने दिलेली ट्रीटमेंट घेतो आणि मग लक्षात येतं, की अरे हा माणूस परफेक्ट आहे. तर जसं आपण डॉक्टरकडे पहिल्या ट्रीटमेंटच्या प्रोसेसमध्ये जातो, तसं आम्ही L1 ला आणतो लोकांना. हं, L1 ला हं. रिझल्ट आला, तर लोकं L2 आणि L3 ला येतात. कारण लोकांना आज क्वालिटी पाहिजे मॅडम.
आज कोणाला समजा मला सांगा की एखाद्या व्यक्तीचं प्रमोशन इंग्रजीमुळे अडलंय आणि त्याला जर म्हटलं की बाबा तुला हे असं असं आहे आणि तुला तुझं ते म्हणे सर माझं प्रमोशन थांबलंय आणि मला 25,000 रुपये पर मंथ सॅलरी माझी वाढणार आहे. तर त्या माणसाला जर आपण सांगितलं की बाबा तुला साधारणतः 20,000 रुपये खर्च येणार आहे, तर तो हसत हसत करतो मॅडम. याला कारण काय? कारण 20,000 रुपये 25,000 रुपये महिन्याला वाढणार आहेत त्याचे. हं. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण कधी जेव्हा त्याला एकदा क्वालिटी आली, तर तो इन्व्हेस्ट करायला तयार होतो त्या फेजमध्ये. म्हणून आणि आमचं मॅडम तुम्हाला मी जर एकट्याला शिकवत असलो, तर मी तुमच्याकडे पाहून नाही शिकवत आहे. भविष्यात तुमच्याकडून मला एक 5-10 लोकांचे रेफरन्सेस मिळणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला क्वालिटी देतोय. राइट? बाकी काहीच नाहीये. त्यामुळे कुठलाही प्रश्न असेल, काही असेल बिनधास्त लिहून ठेवा. लक्षात ठेवा, की हे 24 दिवस आपले मंतरलेले असले पाहिजेत आणि आपण याच्यातून काहीतरी छान आउटकम घेऊन पुढे जाणार आहोत. तेच राइट? ना. लक्षात ठेवा, की 24 दिवसात माणूस 100% परफेक्ट होत नसतं. पण हं. माणसाचा 20% प्रवास जरी 100% झाला, तरी माणसाला कॉन्फिडन्स येतो, की चला आता पुढचा 40% चा प्रवास आपण पुढच्या टप्प्यात करूया. त्या पद्धतीने. ओके? चलो ठीक आहे मॅडम. थँक यू व्हेरी मच फॉर बीइंग विथ अस. हॅव अ नाईस डे आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला नोबेल अकॅडमी, कृष्णाज नोबेल फाउंडेशनतर्फे मनापासून शुभेच्छा. थँक यू. मला राइट मॅम.